अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे। पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। ट्रस्टतर्फे आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे अभिषेक, स्वराभिषेक आणि गणेश याग पार पडला। आंब्याचा हंगाम असतो आणि आंबा हा पहिला देवाला आपण नैवेद्य दाखवून खाण्याची प्रथा ही वर्षानुवर्ष आहे आणि ते महत्त्व आणि त्याचा जो आहे जो आज पूर्वीपासून चाललेली परंपरा आहे त्याचं औचित्य साधून आम्ही 17 वर्षापूर्वी मी हे दगडूशेठ बाप्पाला जे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते गणपती बाप्पांना आपण 11,000 आंब्यांचं नैवेद्य अर्पण करून ही सुरुवात केली। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाप्रसाद देण्यात आलेला आहे। हा महाप्रसाद म्हणजे आंब्यांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। 11,000 आंब्यांची नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आंब्यांची आरास जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हजारो आंब्यांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो। एवढेच नव्हे तर त्याची आरास सुद्धा या ठिकाणी केली जाते। आपण या ठिकाणी थेट दृश्य पाहतोय की श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आंब्यांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे रसाळ आंबे आहेत 11,000 त्याचा या ठिकाणी महाभोग सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। व्यापारी देसाई बंधू आहेत त्यांनी हा नैवेद्य जो आहे तो बाप्पाच्या चरणी अर्पण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एवढंच नव्हे तर आज या मुहूर्तावर अनेक पुणेकर जे आहेत ते पहाटेपासून आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर परिसरामधला हा जो लक्ष्मी रोड आहे किंवा शिवाजी रोड आहे तो सुद्धा आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की हजारो आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांचं आराध्य दैवत आहे आणि मोठ्या संख्येने पुणेकर जे आहेत ते आज बाप्पाचं दर्शन घ्यायला या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात आज मुहूर्त सुद्धा चांगला आहे आणि या शुभ मुहूर्तावर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे त्या दगडूशेठ गणपती मंदिरात पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदोरसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे।